ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. आपण आज या भागामध्ये एका गणेश भक्ताची कथा श्रवण करणार आहोत. गणेश हा हिंदू धर्मातील एक प्रमुख देव आहे. त्यांची नावे गणपती, विनायक, लंबोदर असे आहेत. गणेश हे ज्ञान आणि बुद्धी आणि शौर्याचे प्रतीक आहे. गणेश हे शिवपार्वतीचे पुत्र आहेत. गणेशाला विद्येची देवता मानली जाते. गणेश हा सार्वभौम देव आहे. गणेश हे सर्व प्रकारच्या शुभ कार्यात सर्वप्रथम पूजले जातात. तर आता आपण गणेश पुराण कथासार श्रवण करणार आहोत. श्री गणेश पुराण अध्याय 89. रती मदनाची पुनर्भेट. श्री ब्रह्मदेवासोबत होत असलेल्या सुखसंवादाच्या दरम्यान एकदा महर्षी व्यासांनी एक प्रश्न विचारला. हे ब्रह्माजी, मागील कथाभागात तुम्ही असे सांगितले होते की शिवपार्वतीचे मिलन व्हावे, शिवपुत्र जन्मास यावा. यासाठी मदनाने आवश्यक ते कार्य केले, पण त्याच्या बदल्यात मदनास मात्र शिवक्रोधाची शिकार व्हावे लागले. शिवाने आपली समाधी मोडणाऱ्या आणि आपल्या मनी कामवासना जागवणाऱ्या मदनास तृतीय नेत्र उघडून जाळून टाकले. मग असे असताना अजून या जगात हा कामक्रीडेचा खेळ कसा चालू आहे? मदनाच्या पत्नीचे म्हणजेच रतीचे पुढे काय झाले? तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले. शंकरांनी मदनास जाळून भस्म केले, पण मदनाचे ते कार्य घडवून आणले. त्याचाच परिणाम म्हणून की काय पुढे तारकासुराचा वध झाला. रतीला आपल्या पतिवियोगाने मोठे दुःख होतेच. ती एकदा कैलास पर्वतावर गेली आणि महादेवांना विनम्र अभिवादन करून म्हणाली, हे देवादिदेवा, आपल्या क्रोधाने मी विधवा झाली आहे. माझ्या माथ्यावर कुंकू नाही, गळ्यात सौभाग्याची खूण असणारे मंगळसूत्र नाही. विधवेला कोणताच मान सन्मान नसतो. मला माझे हे पांढरे कपाळ घेऊन लोकापुढे जाण्याची सुद्धा लाज वाटते आहे. हे स्वामी, आपण माझ्या पतीस पुन्हा जिवंत करा, कारण या सृष्टीमधली कामवासना जर पूर्णतः नष्ट पावली तर मग जीवाची वृद्धी तरी कशी होणार? लोकसंख्येचा विस्तार कसा होणार? या ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचा सुखद आस्वाद कोण घेणार? तेव्हा भगवान शिव रतीची समजूत काढीत तिला म्हणाले, रती, तुझ्या पतीवरचे एकनिष्ठ प्रेम पाहून मी अतिप्रसन्न झालो आहे. मी तुला असा वर देतो की तू ज्यावेळी आपल्या पतीचे स्मरण करशील तेव्हा तो तुला येऊन भेटेल. तुमचे मिलन घडत राहील. आणि काय प्रभू? तिने विचारले. त्यावर भगवान म्हणाले, हे रती, पुढे उचित वेळी विष्णू भगवान हे श्रीकृष्ण म्हणून आणि लक्ष्मी माता रुक्मिणी होऊन अवतार घेणार आहेत. त्यांचा पुत्र प्रद्युम्न याच्याशी तुझा या जन्मात विवाह घडेल आणि तोच मदन असेल. असे पुन्हा तुम्हा दोघांचे मिलन घडेल. शिववचनाची सत्यता अजमावण्यासाठी एकदा रतीने मनोमन मदनाचा आठव केला आणि काय आश्चर्य, तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तेव्हा त्याचा हात धरून रती त्यास भगवान शंकराच्या भेटीस घेऊन गेली. दोघांनी महादेवाचे दर्शन घेतले. तेव्हा मदनाने प्रार्थना केली की, हे कैलासनाथा, तुम्ही माझा सुंदर देह जाळून भस्म केलात. मला पुनरपी तसा सुंदर देह प्राप्त होण्यासाठी मी काय करू ते सांगा. त्यावर भगवान शिव मदनास म्हणाले, हे बघ, या विश्वात विघ्नाचा नाश करणारा, मनोरथांची पूर्तता करणारा एक श्री गणेश आहे. तू त्या गणेशाच्या एक अक्षरी मंत्राचा 100 वर्ष जप कर. त्या उपासनेने श्री गजानन तुझ्यावर प्रसन्न होईल व तुझी मनोकामना पूर्ण करेल. पुढे खरोखरच मदनाने ती श्री गणेश एकाक्षर सिद्ध मंत्राची दिव्य साधना केली. त्याच्या 100 वर्षाच्या कठोर उपासनेने श्री गणेश त्याच्यावर प्रसन्न झाले. गणेशाने मदनास तुझे मनोरथ काय असे विचारले. तेव्हा मदनाने आपल्याला पुनश्च सुंदर देह प्राप्त व्हावा अशी मनोकामना व्यक्त केली. अध्याय 90. आणि शेषाचे झाले गर्भहरण. आपली एकाक्षर मंत्राची 7 वर्ष जपसेवा करणाऱ्या मदनास श्री गजाननाने खरोखरच अत्यंत सुंदर असे नवे शरीर प्रदान केले. पतीचे बदललेले नवे रूप पाहून रतीस अपूर्व असा आनंद झाला. आपल्या अशी कृपा करणाऱ्या श्री गणेशाचे काही अंशाने तरी का उतराई व्हायचे या विचाराने मदनाने गणेशाची एक सर्वांग सुंदर मूर्ती तयार करून घेतली आणि तिची स्वहस्ते स्थापना केली. नाना आयुध्य हाती घेऊन नटविलेल्या त्या गणेश मूर्तीचे मदनाने मोहनकंठ गणेश असे नाव ठेवले. पुढे द्वापार युगाच्या वेळी मदनाने श्रीकृष्ण हा विष्णूचा जो 8वा अवतार झाला, त्या अवताराच्या वेळी रुक्मिणीच्या पोटी मदनाच्या रूपाने जन्म घेतला. या प्रकारे भगवान शंकरांनी रतीस जे भाकीत वर्तवले होते ते खरे झाले. तसेच रतीने त्या काळात एक नवा जन्म घेऊन ती प्रद्युम्नाची पत्नी झाली. कोणासही स्वतःची स्तुती झालेली अतिप्रिय असते,
दुसऱ्याच्या स्तुतीने सुखावणाऱ्या व्यक्ती या जगात फार कमीच. जगाने इतरांना नव्हे तर आपापल्याला चांगले म्हणावे, आपला जय जयकार करावा, आपल्या नावाचा डंका पिटावा असे वाटत असणाऱ्या जीवाला दुसऱ्याची स्तुती किंवा कौतुक हे गोड लागत नाही. उलट त्याबद्दल मनात राग, द्वेष, असूया जागी होते. भगवान शिव यांनी तारकासुराच्या वधाचे महान कार्य घडून आणले. त्यामुळे संतुष्ट झालेले ऋषीमुनी, देवदेवता, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, रंभा, अप्सरा यांचा मेळा हा कैलास पर्वतावर आला. त्यांनी आदिनाथाची स्तुती केली, त्यांच्या नावाचा मोठा जय जयकार केला. पण हे सगळे पाहून शिवाच्या गळ्यात असणाऱ्या त्यांच्या मस्तकी छाया धरणाऱ्या शेषनागाच्या मनात मात्र राग निर्माण झाला. त्याला असे वाटू लागले की हे काय, हे सारेजण त्या शंकराचे काय गुण गातात? त्यांना शोभा देणारा, त्यांचे भूषण ठरलेला मी कोणीच नाही का? मला काहीच महत्त्व नाही का? शंकराबरोबरच या सगळ्या भक्त भाविकांनी माझीसुद्धा मुक्त कंठाने स्तुती करायला हवी. नाही नाही, हे योग्य नाही, उचित नाही असे मनात विचार आणून शेष आपला फणा हलवू लागला. भगवान शिवास त्याच्या अस्वस्थतेची जाणीव झाली. त्यांनी एरवी शांत असलेल्या शेषाच्या मनात आज नेमकी कोणती खदखद आहे हे ओळखले आणि दुसऱ्या क्षणी भगवान सदाशिव यांनी आपल्याच मानेस असाच काही जोराचा हिस्सडा दिला की त्याचबरोबर शेषाच्या मानेभोवतीचा वेढा एका क्षणात मोकळा झाला. आणि काय होत आहे हे कळायच्या आतच तो शेषनाग कैलासावरून जो काही प्रचंड वेगाने खाली फेकला गेला तो पार खाली येऊन कोसळला. वाटेत तो अनेक शिखरांवर आदळला. त्यास अनेक जखमा झाल्या. अंगातून रक्त बाहेर पडत होतं. कातडी सोलपटत तो खाली आला. त्याला आता असंख्य असह्य वेदना होऊ लागल्या. या अशा अनुभूतीने त्वरित त्याच्या मनातला अहंकार, ताठा, गर्व आणि त्याने महादेवाच्या बद्दल मनात धरलेली असूया या सर्वांचा पार नाश झाला. आपल्या अहंकाराचे, गर्वाचे हे फळ आहे ही गोष्ट त्याला समजायला वेळ लागला नाही. आता मात्र तो अपराधी मनाने आदिनाथांकडे क्षमेची याचना करू लागला. आता आपल्याला प्रभूच्या कंठी भूषण म्हणून पुन्हा कधीच स्थान मिळणार नाही का, या एकाच विचाराने तो अचिंतित झाला. शेषनाग हा असा खाली येऊन पडलेला असताना सर्वत्र संचार करणाऱ्या नारद मुनींनी त्यास पाहिले, ओळखले आणि त्याच्याजवळ येऊन त्यांची मोठ्या प्रेमाने चौकशी केली. अध्याय 91. शेषाची गणेश साधना. बा शेषा, अरे काय झाले? तू या इथे अशा दुःखी कष्टी अवस्थेत कसा काय झाले? नारद मुनींनी मोठ्या आस्थेने शेषराजास विचारले. प्रथम तर त्याला काय आणि कसे व कोणत्या मुखाने आपणच आपल्या अपराधाची कबुली द्यायची असा प्रश्न पडला. पण आता त्याचा अहंकार दूर पळाला होता. त्याला त्याचे पूर्वीचे स्थान परत प्राप्त करून घ्यायचे होते. त्यामुळे त्याने कोणताच आडपडदामध्ये न ठेवता झालेला सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला. क्षमा याचना केली आणि त्यावर उपाय विचारला. तेव्हा काहीसा विचार करून देवर्षी नारद म्हणाले, बा शेषा, अरे हा अहंकार असाच घातक आहे. तो अनेकांचा असाच घात करतो आणि त्यांना उच्च स्थानावरून पदच्युत करतो. असो, तू मात्र चिंता करू नकोस. तुला पुन्हा पूर्वीचे स्थान मिळेल. असा एक प्रभावी उपाय मी तुला सांगतो, तो ऐक. हे बघ, हे शेषा, तू शिवपार्वतीचा पुत्र जो गजानन त्याची आराधना कर. त्याच्या सिद्ध मंत्राचा जप कर. श्री गणेश हा दयावान आहे, क्षमाशील आहे. तो तुझ्यावर कृपा करून तुला तुझा मान परत मिळवून देईल. नारदाचे हे बोलणे ऐकून शेषराजास धीर आला. त्याने नारदांना विचारले, मुनिवर, मी कोणत्या श्री गणेश मंत्राचा जप करू? तेव्हा नारदांनी शेषराजास ओम वक्रतुंडाय हू या सिद्ध मंत्राची दीक्षा दिली आणि त्या मंत्राचा 1000 वर्ष जप करून श्री गणेशाची उपासना करण्याचा मार्ग सुचवला. त्याप्रमाणे नारद मुनींनाच मंगल आशीर्वाद घेऊन त्या शेषराजाने त्या सिद्ध गणेश मंत्राची निष्ठापूर्वक 1000 वर्ष तपसाधना केली. त्या तपाने श्री गणराया हे शेषावर प्रसन्न झाले. त्यांनी शेषास दर्शन देऊन वर मागण्यास सांगितला. तेव्हा श्री चरणावर नतमस्तक होत शेषराज म्हणाला, प्रभो, माझे तुमच्याकडे इतकेच मागणे आहे. श्री शंकराच्या कंठी पुन्हा विराजमान होण्याचे भाग्य मला लाभो.
माझ्या हातून देवदेवता, त्यांचे नाना अवतार आणि जनहितांचे कार्य या सर्वात मला सहभाग लाभावा. देवतांना मी पुन्हा मागच्या इतकाच प्रिय व्हावा. मला यापुढे कधीही गर्व, अभिमान होऊ नये. शेषाची ती सेवावृत्ती, सत्संगतीला लाचाळलेले त्याचे मन, त्याच्या अंतःकरणातील सर्व कार्यात सहभाग घेण्याची भावना, या सर्वांचा विचार करून श्री गणेशाने त्यास तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. ज्या स्थानी शेषाने हे श्री गणेशाचे तप केले तिथे त्यास गणेशाने दर्शन आणि शुभ आशीर्वाद दिला. त्या जागेवरच शेषराजाने श्री गणेशाच्या एका भव्य मंदिराची उभारणी करून त्या श्री मंगलमूर्तीच्या देखण्या मूर्तीची स्थापना केली. त्याने त्या गणपतीचे नाव धरणीधर असे ठेवले. हे स्थान आपल्याला प्रवाल या गावामध्ये पाहावयास मिळते. अध्याय 92 सृष्टी रचनेची कथा. इकडे महर्षी व्यासांच्या मनातील जिज्ञासा पूर्ण होत नव्हती, तिकडे ब्रह्मदेवाचे मनही श्री गणेश प्रेमाने इतके उच्चंबळून आले होते की त्यालाही काय काय आणि किती सांगू असे झाले होते. इतरांच्या संदर्भातल्या कथा सांगूनही त्यांच्या मनाची तृप्ती होईना. म्हणूनच की काय आता ब्रह्मदेवाने स्वतःच्या अनुभूतीचे कथन करण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेव व्यासांना सांगू लागले, हे वत्स, श्री गणेशाने आम्हा 3 देवांची उत्पत्ती करून आम्हाला आमची कामे वाटून दिली. फार फार वर्षापूर्वी सगळीकडे अवघा एकच जलप्रलय झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सारी सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा श्री गजाननाने मला दिली. त्या सृष्टी निर्मितीच्या कार्याच्या प्रारंभी मी मागील अनुभव ध्यानात घेऊन आधी श्री गणेशाचे मनपूर्वक पूजन केले. त्यास जास्वंदीची लाल फुले अर्पण केली. गणेशास अतिप्रिय असणाऱ्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला. आरती मंत्रपुष्प करून साष्टांग दंडवत घातला. त्या माझ्या भावपूजने प्रसन्न होऊन गणेशाने मला आपले दिव्य दर्शन अन मंगल आशीर्वाद दिले. मी प्रथम कश्यप, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ, भारद्वाज, अत्री अन विश्वामित्र या नावाचे माझे 7 मानसपुत्र उत्पन्न केले. त्या माझ्या 7 पुत्रांना पूर्वज्ञानी करून मी त्यांना त्यांचे सृष्टी रचनेचे कार्य समजावून दिले. माझा ज्येष्ठ पुत्र कश्यप याने माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे श्री गणेशाची एकाक्षर मंत्राने 1000 वर्ष तपसाधना केली. प्रसन्न झालेल्या गणेशाकडे कश्यपानी, देवा, मला तुझ्यासारखा ज्ञानी पुत्र दे, सृष्टी रचनेचे कार्य करण्याची शक्ती व सामर्थ्य मला दे अशी प्रार्थना केली. पुढे याच कश्यपाने 14 स्त्रियांशी विवाह केला. यापैकी अदितीच्या पोटी देवदेवतांनी जन्म घेतला, तर दितीच्या पोटी दैत्यांनी, धनुच्या पोटी दानवांचा जन्म झाला, तर इतर स्त्रियांपासून सिद्ध, चारण, यक्ष, राक्षस, गृहक व किन्नर हे जन्मास आले. त्यांच्या इच्छेनेच अवघी सजीव सृष्टी निर्माण झाली. त्यात किडामुंगीपासून ते अगदी मोठमोठे प्राणी, पर्वत, नद्या, वृक्ष, पशु, पक्षी यांची विविधतेच्या स्वरूपात निर्मिती झाली. आपापल्यामुळे ही सृष्टी साकारते आहे या गोष्टीचा कश्यपाला अपूर्व असा आनंद झाला आणि त्यास मोठी धन्यता पण वाटली. त्याने आपल्याला ही अमोघ शक्ती प्रदान करणाऱ्या श्री गजाननाचे मनोमन आभार मानले. कश्यपाने आपल्या मुलांना ज्याच्या ज्याच्या योग्यतेनुसार एक एक असा श्री गणेशाचा सिद्ध मंत्र देऊन त्यांना त्या गणेश भक्तीस प्रवृत्त केले. वत्स व्यासा, त्या कश्यपाच्या अनेक मुलांनी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन पुण्यपावन अशा स्थानावर जाऊन श्री गणेशाची उपासना हजारो वर्ष केली. त्या उपासना आणि भक्तीचे फल हे यथानुक्रमे ज्याच्या त्याच्या पदरी पडले. असा आहे हा श्री गजानन आणि अशा आहेत या सिद्ध गणेशाच्या उपासना करणाऱ्या थोर भक्त भाविक ऋषी मुनी, देव, दानव आणि मानव यांचा उद्धारक रम्य कथा. अध्याय 93 श्री गणेशाची 12 प्रसिद्ध नामे. हे मुनिवरा, ऋषींच्या मुलांनी विविध तीर्थस्थानावर जाऊन श्री गणेश साधना केल्याने श्री गजानन त्यांच्यावर प्रसन्न झाला. तो म्हणाला, तुम्ही पितृआज्ञेनुसार समर्पण भावाने माझे जे तप केले त्यामुळे मी तुमच्यावर अतिप्रसन्न झालो आहे. हवा तो वर मागून घ्या, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मी तुम्हाला विविध स्थानी विविध रूपात दर्शन दिले आहे. मी तुमच्यावर प्रसन्न असल्याने तुम्ही न मागताही मी तुम्हास असे वरदान देतो की तुम्ही ज्या स्तोत्राने माझी स्तुती केलीत
त्या स्तोत्राचा नित्य पाठ करणाऱ्या उपासकाला सर्व कार्यात यश प्राप्त होईल. त्यास विद्या, धन, संपत्तीचा लाभ होईल. जो कोणी या स्तोत्राचे 21 पाठ करील त्याची सर्व मनोरथे पूर्ण होतील. या स्तोत्र पठणाने विद्या, धन, संपत्ती, आरोग्य प्राप्त होईल. कश्यपाच्या पुत्रांनी जागोजागी त्या गणेश मूर्तीची स्थापना केल्या. त्यावर भव्य दिव्य देवालय उभे केली. त्या गणेशाला ज्यांनी त्यांनी एक एक नावे दिली. तो गणेश हा अनंत नामाने संबोधला जातो. ब्रह्मदेवानी व्यासांना पुढे अशी पण माहिती दिली की त्या श्री गणेशाच्या काल, कार्य अन उपासनेवरून त्याची जी नावे पडली त्या नावाचे एकत्र संकलन करून मी श्री गणेश सहस्त्र नामावलीच दिव्य रचना केलेली आहे. त्या श्री गणेश सहस्त्र नामावलीमध्ये जीवास शीघ्र फळ देणारी 12 नामे आहेत. ती अशी: श्री सुमुखाय नमः, श्री एकदंताय नमः, श्री कपिलाय नमः, श्री गजकर्णायकाय नमः, श्री लंबोदराय नमः, श्री विकटाय नमः, श्री विघ्ननाशकाय नमः, श्री गणाधिपाय नमः, श्री धूम्रकेतवे नमः, श्री गणाधीशाय नमः, श्री भालचंद्राय नमः, श्री गजाननाय नमः. श्री गणेश सहस्त्र नामावलीचा पाठ करणाऱ्या उपासकास श्री कृपेने अनेक असाध्य गोष्टी साध्य होतात. सर्व कार्यात यश लाभते. कीर्ती सुगंध सर्वत्र पसरते. तसेच त्या सहस्त्र नामावलीत वर दिलेल्या 12 नामे सश्रद्धपणे जपणाऱ्या उपासकास ज्याच्या त्याच्या अपेक्षेप्रमाणे धन, ज्ञान, विद्या, कला, संकट निवारण, मनोरथपूर्ती, गणेश कृपा, सुखसौख्य, लाभ यासारखी फलिते अगदी सहजपणे प्राप्त होतात. हा आणि असा सर्व भाग सोमकांतास सांगून झाल्यावर भृंगुरुजी त्यास म्हणाले: हे राजन, ब्रह्मदेवाकडून व्यासांना श्री गणेश पुराणाची जी कथा सांगितली गेली त्या गणेश पुराण कथेमधील हा पहिला भाग इथे पूर्ण होतो. या खंडास श्री गणेश पुराणाचा पूर्वार्ध किंवा पहिला उपासनाखंड असे म्हटले जाते. श्री गणेश पुराणाचा जो उर्वरित भाग तो क्रीडाखंड या नावाने प्रसिद्ध आहे. त्यामधील कथा या सुद्धा मोठ्या श्रवणीय आहेत. हे राजन, तुझ्या मनात जर तो कथाभाग ऐकण्याची खरोखरच आर्त इच्छा असेल तर मला सांग. त्यावर क्षणाचाही विलंब न करता राजा सोमकांतने त्या दुसऱ्या भागातील कथा ऐकण्याची ही आपली तयारी बोलवून दाखवली. तेव्हा सोमकांच्या मनात जागलेली गणेशभक्ती, श्रवणातुर झालेली त्याचे अर्थमन हे पाहून भृंगुऋषी हे राजास म्हणाले: राजन, तुला ज्या कथा ऐकण्याची इच्छा आहे त्या कथा तुला सांगताना मला सुद्धा अपूर्व आनंद मिळणार आहे. आपण तो निवेदन अन श्रवणाचा कथाभाग थोड्या विश्रामानंतर चालू करूया. सोमकांतनेही अवश्य अशी आपली इच्छा असे म्हणून सोमकांतने मोठ्या कृतज्ञता भावाने भृंगुचरणावर माथा टेकिवला. नेमेच्या अरण्यात तोच कथाभाग श्री गणेश पुराण सांगण्याच्या निमित्ताने महामुनी सूत हे श्रोत्यांना म्हणतात की, सृजन हो, भृंगु ऋषीकडून सोमकांत राजास श्री गणेश पुराणाच्या पहिल्या उपासना खंडातल्या ज्या श्रवणीय अशा कथा सांगितल्या गेल्या, ज्या मला महर्षी व्यासांकडून ज्ञात झाल्या, त्याच कथा मी तुमच्या आग्रहाखातर तुम्हास निवेदन केल्या. हे श्री गणेश पुराण जो कोणी श्रद्धायुक्त अंतकरणाने आणि शरणागत भक्तिभावाने श्रवण पठन करील त्याच्यावर श्री गजाननाची वरद कृपा होऊन त्याच्या सर्व संकटाचा परिहार होईल. इति श्री उपासनाखंड समाप्तम. जय जय श्री गणेश. ओम गणपते नमः हा मंत्र 21 वेळा. ओम गणपते नमः. 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 ओम गणपते नमः.
ओम ग गणपते नमः। 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 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम ग गणपते नमः असे लिहा. धन्यवाद.